हॅलो गाईस, आणि मी आता हे ब्लॉग करणार आहे. चालू कर व्हिडिओ मग बोल. व्हिडिओ चालूच आहे. ब्लूपर मध्ये जाईल. ए परत. हॅलो गाईज, मी आज ब्लॉग करणार आहे. ही सगळ्यात मोठा जोक आहे. सो गाईज, आजचा ब्लॉग मी करणार आहे कारण की माझी तब्येत खराब आहे म्हणून मी हे ब्लॉग करते. सो हे स्पेशल गेस्ट आलेत नमस्कार. माझ्या ब्लॉग मध्ये. थांब दाखवते. त्याचा फ्रेंड पण दाखवा. त्यांना पण दाखवा. रुद्राचा बेस्ट फ्रेंड. असेच बसलेत. हे मुंबईला पण असेच बसलेले असतात. कॅरी ऑन. हा बघा हा कुत्रा. नाव काय? नाव तर सांग. कालू. नाही तुझं नाव. मला नको मध्ये तुझं नाव सांग. रुद्र. हा रुद्र नाव कुठेतरी ऐकलंय आणि हा कालू. चावल नाही चावत ना. डॉगी बाय बाय. तर मी ना आता परसोईमध्ये आलेलो आहे. तुम्ही अगोदरचा व्हिडिओ तर बघितला असेल. आता पालखी येईल थोड्या मध्ये. 3-4 घर अजून बाकी आहेत. त्यानंतर पालखी कशी येते. कोतवालमध्ये म्हणजे पालखी तिथं वाजत नाही, पण परसोईमध्ये पालखी वाजवतात. मी तुम्हाला दाखवणार कशी वाजवतात पालखी. हे बघा कशी वाकून बघतात ब्लॉग. अजून फोटो सेशन संपणार नाही. चला आता थोडासा फोटो काढून घेऊया. अर्धा तास झाला दिती आणि रिचा नुसतं फोटोच काढतात. बघा त्यांचे चेहरे. बघा अर्धा तास झाला त्यांना ते फोटोच काढत अजूनपर्यंत. आत्ताशी आलोय. आत्ताशी नाही माझा एक पण फोटो काढला नाही त्यांनी. मी त्यांचे 8 फोटो काढून दिले. माझा एक पण फोटो नाही काढला त्यांनी. कोणता सीन चांगलं ते बघतायत. चल काढ. चांगला आहे ते कसा दाखव. नाही दिसत ना. गाबगुबाला दिसतंय. आयडियाला रेंज आली. चांगलं वाटतंय. इथं मासा एक काढतो. काम कर. एक सांगू मी. मी जरा मी सांगू? हा नितेश काका गॉगल काढू. ते इंजिनियर आहेत ना, कम्प्युटर इंजिनियर. आणि असं आणि खाली बघा. मला ब्रेसलेट चेंज करायचं. मी चेंज करत होतो. गाडीमध्ये आता दीप्तीने मला एक कोच सांगितले. वाघ मोळे आणि अशी इथे पण बघू शकता. हा बस बंद करा माझं ब्लॉग. इकडच्या वस्तीची एसटी आत्ताशी गेली.
उभा व्हिडिओ आहे ब्राईटनेस वाढव एकदा चल मला देव तुझ्या घरात आलाय ना ते दे ना खाली तुझ्या घरात देव आलाय ना त्याला दिसत नाही इथे यायचं भेटील त्याला घ्यायचं खाली बस जीव शांत सांगतो बघा हे शनीचा नारळ ठेवला आता तुम्ही ओटी भरा नामदेवताची पहिली भरा दिले का त्यांना विचार नामदेवताची भरा काय आहे त्याचं आणि 101 रुपये हा भरा तुम्ही भरत आहे का कोण भरते ती ओटी लावते आता त्याने आरती केली तू ओटी भरत बाप्पा देवांचा देवा महादेवांचा अवतार भैरवनाथ जोगेश्वरी महालक्ष्मी आई हा तुमचा खेळ नामदेव गोविंद कदम आणि सालाबाद प्रमाणे तुमच्या दोन्ही भावांच्या पुढ्यामध्ये 101 रुपये पाव किलो पेढे आणि एक नातांनी ओटी भरलेली माझ्या बाप्पा मान्य करून बाप्पा नामदेवची काही मनोकामना इच्छा असेल ती पूर्ण कर माझ्या बाप्पा तिच्या पतीने काय मनोकामना असेल पूर्ण कर माझ्या पुढे उभा राहून तुमचा रक्षण महादेव भैरवाचं चांग बदल आता सुरेशाची पण काढा रे ते तुम्ही बरं आहे हे माझ्या बाप्पा देवांचा देवा महादेवांचा अवतार भैरवनाथ जोगेश्वरी महालक्ष्मी आई हा तुमचा खेळी सुरेश गोविंद कदम यांनी झालाबादप्रमाणे तुमच्या दोन्ही भावाच्या पुढ्यामध्ये पाव किलो पेढे 101 रुपये एक नाताने ओटी भरली ती माझ्या बाप्पा मान्य करून तुमच्या बाप्पा सुरेशची काय मनोकामना इच्छा असेल ती पूर्ण कर माझ्या बाप्पा सुरेशला 2 मुलं आहेत सुरेश आणि सागर आणि सूरज त्यांचे शुभम दोघांची लग्न झाले ना दोघांची लग्न झाले त्यांच्याही पती पत्नी त्याचे पण प्रकारचे पेढे नाहीत ना आठव हे माझ्या बाप्पा देवांचा देवा महादेवांचा अवतार भैरवनाथ जोगेश्वरी महालक्ष्मी आई हा तुमचा खेळी प्रकाश गोविंद कदम यांनी सालाबाद प्रमाणे तुमच्या दोन्ही भावांच्या पुढ्यामध्ये 101 रुपये आणि एक नारळाची ओटी भरली ती मान्य करून बाप्पा प्रकाशची काय मनोकामना इच्छा असेल पुढ्यामध्ये नामदेवदा सुरेश आणि प्रकाश यांनी तिन्ही भावांनी तुमच्या दोन्ही भावांच्या पुढ्यामध्ये शरणीचा नारळ ठेवला तोही मान्य करून घ्या माझ्या बाप्पा नामदेवच्या पोराबांना सुख शांती समृद्धी आनंदाचे दिवस दाखव माझ्या बाप्पा सुरेशच्या पोरांना सुख शांती समृद्धी आनंदाचे दिवस दाखव प्रकाशच्याही पोराला सुख शांती समृद्धी आनंदाचे दिवस दाखव सर्व कुटुंबाला समृद्धाचे त्यांच्या मागे पुढे उभा नंतर रक्षण हर हर महादेव भैरवाचं चांग बल आता शनी शेख एक हा बोल तुझं नाव सांग मला माटल हे माझ्या बाप्पा देवांचा देव महादेवांचा अवतार भैरवनाथ जोगेश्वरी महालक्ष्मी आई ही तुमची माहेरवाशिनी आशा सुभाष माटण यांनी न चुकता न विसरता तुमच्या माहेरवाशिनी 101 रुपये आणि एक नारळाने ओटी भरली म्हणजे बाप्पा ते मान्य करून मागे पुढे उभा त्याचं रक्षण कर या कामधंद्यामध्ये जे पतीच्या ते मी याच्यामध्ये नाही शनीचं झालं तुझं खाली खुशीच्या याच्यामध्ये तुझा घेतो देवांचा देवा महादेवांचा भैरवनाथ जोगेश्वरी महालक्ष्मी आई हा तुमचा खेळी सागर सुरेश
कदम बरोबर ना कदम हा तुमच्या दोन्ही भावांच्या पुढ्यामध्ये ठेवून आणि ती तुम्ही तिचा आजारी असेल तर काय